देश को क्या मिला? मोदी जी के और अमित शाह के लीडरशिप पे जो सरकार चल रही है, बताइए देश को क्या मिला? धार्मिक उन्माद मिला है। धर्म के नाम पर जो आप देख रहे हैं, जो चल रहा है, सिर्फ हिंदू मुसलमान, बस भारत पाकिस्तान। जंतर मंतर पर एक घोषणा मुझे बहुत अच्छी लगी। घर में बाप की चड्डी फटी है, घर में चूल्हा नहीं जल रहा है और ये मोदी मोदी कर रहे हैं। घर में बाप की चड्डी फटी है, फटी हुई चड्डी है बाप की, घर में चूल्हा नहीं जल रहा है और मोदी मोदी नारे दे रहे हैं बच्चे। ये स्थिति है देश की। ये विदेश नीति मोदी जी की है, देश की नहीं है। देश के विदेश नीति लगभग 80 साल से हम देख रहे हैं, पंडित नेहरू जी से, और आज तक बहुत फ़र्क हो गया है। 10 साल में विदेश नीति ख़त्म हो गया है। प्रधानमंत्री कहाँ भी जाते हैं, किसी को भी जोर से ऐसा मीठी मारते हैं, हक करते हैं कि सामने वाला का सांस थम जाता है इतनी ज़ोर से। एक दो राष्ट्रपति का तो श्वास थम गया था, मालूम है आपको? तो उत्तर प्रदेश में 50,000 रुपया महिला को दिया जाएगा, तो क्या लगता है ये महाराष्ट्र की तरह ही है? चुनाव बिहार में दिया 10-10 हज़ार, महाराष्ट्र में दिया 1500। अब बिहार में एक वोट की कीमत है 50,000। भाव बढ़ गया, भाव बढ़ गया। मोदी और अमित शाह की तो यही तो रीत है, 50-50। अब और कहाँ चुनाव होगा तो 1-1 लाख रुपया दे देंगे। तसं नाही आहे ते। 5 दिवस सलग आमचा युक्तिवाद सुरू आहे। काल तो अर्धवट राहिला। आता मंगळवारी पुन्हा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे एक शेवटचा दिवस आहे, युक्तिवाद करतील। सर्वोच्च न्यायालयानं आम्हाला जितका वेळ हवा आहे तेवढा दिलेला आहे। तुम्ही जो म्हणताय तो अपात्रतेचा वेगळा विषय। आता जो युक्तिवाद सुरू आहे तो युक्तिवाद पक्ष आणि चिन्ह या संदर्भात निवडणूक आयोगानं जे शेण खाल्लेलं आहे, जे आमचा पक्ष आणि चिन्ह अमित शहा आणि निवडणूक आयोग यांनी एकत्र येऊन पार्टनरशिपमध्ये शेकडो कोटी रुपयांना विकलं, आमचा पक्ष आणि चिन्ह विकलं मिंदे गटाला। त्याचा आकडाही सगळ्यांना माहिती आहे। हे काही धर्मादाय काम नाही आहे, हे धार्मिक काम, धर्मादाय, हिंदुत्वाचं नाही। अमित शहा आणि निवडणूक आयोग या दोघांनी मिळून शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार करून शिंदेबरोबर, इंडियांबरोबर, आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण हे मिंदेला विकलं। भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठा। तर त्याच्यावर युक्तिवाद सुरू आहे की निवडणूक आयोगानं कसा भ्रष्टाचार केला, संविधानाची कशी हत्या केली, नियमांचं कसं उल्लंघन केलं, ह्याच्यावरती हा युक्तिवाद सुरू आहे। त्याच्यामध्ये पुन्हा अपात्रतेचा विषय आलेला। अपात्रतेसंदर्भात धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं काही निरीक्षणं नोंदवली। तेव्हा ते घटनापीठ होतं 7 जणांचं। त्याच्यामुळे तो जो विषय आहे अपात्रतेचा आणि व्यापक देशातल्या अपात्रतेसंदर्भात, देशामध्ये जेव्हा अशा घटना घडतात, पक्ष चोरणं, आमदार फोडणं आणि मग अपात्रतेसंदर्भात निर्णय न घेणं वेळेत, आणि मग अपात्रच व्यक्तीला मुख्यमंत्री करणं, जसं आपल्या महाराष्ट्रात झालं, त्या संदर्भात 7 सदस्यीय खंडपीठानं या संदर्भात एक निर्णय घेऊन दिशा ठरवावी अशी ती भूमिका आहे। असं काहीच मी म्हटलेलं नाही। मी कधीही या भूमिकेतून मत व्यक्त केलं नाही। दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी संपल्यावर जेव्हा पत्रकार विचारतात की आज काय झालं, तेव्हा मी आतमध्ये घडलेल्या आमच्या भूमिकेविषयी सांगतो। न्यायालयानं केलेलं जे मत व्यक्त आहे केलेलं त्याच्यावर बोलतो। पण माझं एक वाक्य मात्र कायम असतं, निवडणूक आयोगानं शेण खाल्लं, आमचा पक्ष विकला, आमचं चिन्ह विकलं, त्या संदर्भात हा युक्तिवाद सुरू आहे।
हे माझं मत कायम आहे. त्याच्यामध्ये मी कशाला सर्वोच्च न्यायालय, मला माहिती आहे तुमच्यापेक्षा जास्त कोर्टबाजी आम्ही पाहिलेली आहे. तुम्ही आत्ता कोर्टात जाताय हो, तुम्ही कधी साधं तुरुंगात गेला नाही, जेलमध्ये गेला नाहीत, आंदोलन केलं नाही, लाठी खाल्ली नाही, आम्हाला काय तुम्ही शिकवताय.